आणि आरती म्हणतो थोडी लय हा, नाही येत, थोडी हा. म्हणतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. पाणीचे प्रेशर आता जास्त झाले तोय. मित्रांनो पाणी चालू झालंय. इकडे बघा लय पाणी झालंय. आत्याबाईला वाटेल की झालं असतं आता. होय जाऊ दे तेवढं चालेल, जाऊ दे तेवढं हाताला तसं रे, जाऊ दे. जाऊ दे भरल तरी एक सरी. बघा एक नंबर. जेव्हा या हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो मी आहो आणि आमचे आत्याबाई आले ते ऊसाच्या लागणीला, ऊसाचे लागण करायला. तर मित्रांनो तुम्हाला काय सांगावं, लईच धावपळ चालले ते कारण की पाणीचे वांदा झाले ते. मित्रांनो ज्यांच्या शेतात आम्ही ऊस लावायला आले ते त्यांच्या शेतात पाणीचं लय कमी आहे. म्हणजे विहिरीचं पाणी निघलंय, कमी पडले ते. त्यामुळे म्हणजे आज आम्हाला निम्म काम करून निम्म सोडून घरी जावं लागेल. म्हणजे पूर्ण आज ऊसाचं लागण होणार नाही. तुम्ही बघू शकता एवढं राहिले ते. आणि असं एकदम थोडं पाणी येते मित्रांनो. बघा जास्त पाणी नाहीये. आणि आम्ही पाणी थंड करायसाठी बघा आमच्या पियाच्या बाटली पाणी ठेवले ते 2-2 बाटली. कारण की तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे की उन्हाळ्याचे दिवस ऊन आहे, भरपूर ऊन आहे. उन्हात पाणी आपले जे घरचं पाणी आणते ना ते लगेच गरम होतात. त्यामुळे आम्ही पाण्यात ठेवले ते बघू शकता. आणि तिकडं आहो आमचं ते ऊसाचं बेनं. तर तुम्ही असं व्हिडिओमध्ये बनवून राहत. चला जाऊया आहोपाशी. मी एकटाच आहे आणि 2 बहिणी त्याला 2 पोरं आहेत. बाबा काय झालं पाणीचं? पाण्याचं वाईट अजून तर काही फोन येईना. जायला तर लय भारी होईल. त्यांनी बोलावलंय तुम्हाला. एक वापर राहिले तर ते म्हणतात ते पाणी कुठे घ्यायचं मग घ्या. होय हा एकच सरी राहिले. इथेच खोला लागेल. मी काय म्हणलं बरं का, इथं आहेत काही. बरं का जावाय तुम्हाला मोकळे म्हणायचं. आता समजा तुमचं काम उरकलं ना, हा. तुम्ही जेवा. ते म्हणलेत की बाबाला पाठवून द्या, आम्ही जेवण करून बसते, तुम्ही पाणी कुठं घ्यायचं मग घ्या. ती दाबून होईल. बाबा असं म्हणतात बाबा असं म्हणतात तुमचं हे झालं का नाही हातरून, तुमचं झालं तर तुमचं तुम्ही जावा घरी. जमन तसं मी माझं मी दाबतो. म्हणलं तसं बरोबर नाही वाटत आम्हाला. पण अहो एकटं तुम्हाला कशाला ताण द्यायचे. त्यांना म्हणलं त्या नाहीत आल्या तरी मी उद्या सकाळी त्यांना लावून आम्ही. सिंगल फ्यूज आहे का तुमची? हा ही मोटर आता नाही नाही ही जी चालू आहे ती ही हा त्या पुरीची या. सिंगल फ्यूजच आहे हा का? ही सकाळपासून चालली होती. ती नाही म्हणत. हा ती जी आता पाणी भिजवून घेतलं, तुमचं आहे का? हा तुमचं आहे का ती? सिंगल फीज हे आता चाललेलं आपलं बारा. हा आणि सिंगल फीज आहे ना ती काय होय. अहो बाबाला एकटं नको ताण देऊ. सकाळी तुम्ही यायच्या दोघं म्हणजे दाबायला सोपं पडेल. सिंगल फीज लवकरच आहे. हा मग जेवढं होईल. तुम्ही पाणी चालू करून लावा ह्याच्यावर. वर्षासरा झालं की मी येऊन दाबून जातो. हा 12 वाजता होईल. कुठे आहे ती? ह्यांच्या मित्राच्या घरी जायचे. तुमच्या वडिलाचं. हो हो जाऊ शकता तुम्ही. मी उलट भिजवून ठेवतो. काय होईल तेवढं दाबील. तुम्ही नाही दाबलं तरी काय नाही, माझा मी येईन. तुम्हाला फोन करीन मी. काय झालं सांगा की मित्रांनो ना. काय पाण्याचा काय घोटाळा झालाय. पाण्याचं पाणी निघला रे, मोटर त्यांना एकत्र. मला नको, माझ्या फॅमिलीला सांगा. अरे म्हणजे मित्रांना सांगतोय मी की मोटरचं पाणी निघलं त्यांच्या. आता त्यांना पण अडचण आहे. समजा अशी लाईटच गेली असते तर मग आम्ही तरी काय केलं असतं. हा बरोबर ना. मग आता चाललंय तेवढं भागून घ्यायचं आणि सकाळी यायचं दाबायला उद्या. विहिरीचं पाणी निघलंय ना मामा. नाही तरी मी येईल दाबायला. हम्म आपल्या बरोबर वाटत नाही. आपण काम घेतलंय आणि कंपनीत असतं तर लाद घालून दिलं असतं बाहेर हाकलून. बरोबर आहे. मग काय बाबा समजून घेतलं ते. बाबा म्हणले नाही कंपनीत असले असं म्हणतो का, साहेब तुमची लाईट नाही म्हटलं मी चाललो, माझं फुल ड्युटी द्या. नाही ना नाही असं होईल का? पण मी कंपनी मी समजून बी घेतो. तुम्ही समजून घेताय. नाही नाही तुम्ही समजून घेताय. म्हणतो एवढं. तुम्ही मग काय मनाने म्हणतात ती पण मान्य आहे, पण आम्हाला बरोबर वाटत नाही ती. असं नाही ना. घ्यायचं मग आता तुमचं नाही म्हणा. लाईटच नसते तर मग परत आम्हाला उद्या दाबायचं मी लागतं. काय म्हणलं बरं का लेख बाई, आता माझे लेखी सारखेच आहे. तुला लेखच म्हणतोय मी. पण कसं आहे, मी काय म्हणलं तुम्हाला अडकून नाही ठेवायचं. हा पण आम्हाला मला पण भारी नाही वाटलं. मी तुम्हाला मगाशी काय म्हणलं, सकाळी मी त्यांना लावीन दाबायसाठी. म्हणलं उद्या आम्ही घेणार आहे सुट्टी. परवा दिवशी तिकडे लागणार जाणार. होय मग उद्याची सुट्टी घ्यायची का ना मी वर्ष सराला मला दुपार जाईल. दुपारच्या नंतर येईल ना इकडे. अडचण काय? हा चालतंय, मग तसं करू. मी येईल त्यांचं नाही शक्य. तर मित्रांनो बाबा म्हणतात ते मी एकटा दाबीन बेना जेवढा राहिले ते उद्या. पण आहू म्हणतात ते नाही. मी पण म्हणत होते एकट्या बाबाला कशाला म्हणजे ताण द्यायचे. आणि थोडे वेळ आलेत ना आहो तर पटकन होऊन जाईन ते पण दाबायचं.
का तिकडं थोडस राहिलंय. किती राहिले तो? किती राहिले यांना विचारते हो. आता हे हातरून घे. अहो किती राहिलंय? कशाचं ती हे दाबायचे. जाओ बाबा बोलवतो तुम्हाला. पाणी इथं घ्या, इथं काढा. पण पान आहेत काय इथं? तिकडच आहे पान. आणू का मी? उपळ्यापासलं पान ना, पान वरती येतानी. थांबा मी बघितलं, मी आणते. तिथं आहे ना, तिथं वाघ बनवले ती. होय मामा, वाघ बनवले तिथं ना. नाही पान पान हा कुठे आहे? उपळा तिचं पाणी चाललंय ना तिथं. बरं मी आणते. नाही त्याला ऐकून आलं नाही. तर मित्रांनो मी जाते पानं आणायला, कारण की उपडा आहे इकडं. तर मामा म्हणतात ते मी पानं आणल्यानंतर ते पाणी चालू करणार आहे इकडं जवळ. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून राहा, तुम्हाला अजून पुढचे ब्लॉग बघायला भेटाल. तर असंच तुमच्या प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या आमच्या दोघं UP आणि महाराष्ट्र कपलवरती. या मित्रांनो सर्वजण जेवण करायला. इकडे बघा अहो काय आणले तो? बटाटा, लोणचं, चपाती. दाखवा इकडं. इकडं बघा मित्रांनो लोणचं. तर मित्रांनो इकडं बघा बटाट्याची भाजी, लोणचं, चपाती आणले ते. आणि आता बाई तुम्ही कशाची भाजी आणले तर? वांग्याची भाजी. हे बघा मित्रांनो ज्वारीची भाकरी. बघा आमच्या आत्याबाई. कमरेला मिश्री. आमची आत्याबाई वांगीची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी. आणि मी काय आणले ते मित्रांनो दाखवते तुम्हाला. उघडा वही. थांबा तुम्ही तेल लावलं खाली. मग इकडे बघा मित्रांनो, एकतर माझा उपवास आहे आणि आहो म्हणतो तुला जेवायची. त्यात बटाटा आहे म्हणजे हातला बटाटा देऊ का तुला? हा मित्रांनो सकाळ धरणं उपवास आहे आणि आता भाजीचा बटाटा मिक्स केल्यावर मग काय उपयोग? काय उपयोग मग माझ्या उपवासाचा? फायदा क्या है? दिन भर उपवास व्रत रहो और रात को खाना खाओ. एकटला स्वयंपाक म्हणजे मित्रांनो खरंच खूप भारी वाटलं. काम करून मग शेतात बसून जेवण करायला खूप भारी वाटते. तर या तुम्ही सर्वजण जेवण करायला. जेवण करून मग तुमच्याशी बोलू. हात मी आधीच धुवून आले ते मित्रांनो. आणि खिचडी कुणी केलत माहिती का मित्रांनो? आमची आत्याबाई, सासूबाई बघा एक नंबर. जेवा या. या की मामा. आहो या की. हा एक चपाती. तर मित्रांनो माझ्या आणि आहोचं जेवण झाले ते. बाबा आणि आत्याबाई जेवतात अजून. तुम्ही पाणी बघून या हो तरी भरलेत की नाही. आणि मित्रांनो आमची आत्याबाई म्हणतात ते लय पटापट जेवण केली. तुम्हाला सांगू का हळू जेवण केलं ना तर आपले काम मागं राहतात. आज आमच्या आत्याबाईचे हळूहळू चालले ते त्यामुळे म्हणतात होय. मग जेवणाचं खिचडी मित्रांनो सांगा खिचडीमध्ये काय असते? नुसतं खिचडी, बटाटा आणि साबुदाणा. पटकन जेवण करायचं आणि कामाला लागायचं. चला बघूया पाणी भरलं की नाही. आज ऊन पण भरपूर आहे. ऊन लागते आज. बाबा तुमचा मोबाईल इकडे आहे बघा. चष्मा मोबाईल लक्ष. हे बघा मित्रांनो असं हळूहळू पाणी चाललंय. पाणी लय गार आहे मित्रांनो. बघा आहो जेवण करून गेले ते. दार दे. मित्रांनो पाणी चालू झालंय. इकडे बघा लय पाणी झालंय.
दोन पाणी घेतले, दोन मोटारची पाणी घेतले. तर आज आमच्या लागण कंप्लीट होईल मित्रांनो. मला तर लई टेन्शन झालं, कारण की तुम्हाला माहिती का, आज मी शेवट लागण करायला आली. काय म्हणतात, मतलब मैं लास्ट अभी ये जो गन्ना लगाना है ना, ये मैं लास्ट लगाऊंगी, क्योंकि दूसरा जो गन्ना लगाने के लिए मिला है ना, वो मेरे हस्बैंड जी. देव जी और हमारी माता जी जाएगी. कौन कौन जाएगा? हम और माता जी. हाँ, आपको छुट्टी. छुट्टी. आपको छुट्टी कहाँ है? घर पे बहुत सारा काम है. मित्रांनो खरं सांगू तर हा जे आता लागण आहे ना, शेवट आहे. मी आता म्हणजे दुसरी लागण करायला जाणार नाही, म्हणजे दुसरी लागणीत मी जाणार नाही, कारण की घरचे भरपूर काम आहे. ते लागणचे नादात माझ्या घरचे नक्सा बिघडले, ते म्हणजे की लय भरपूर राडा झाले. ते घरात पोछा मारायचे राहिले, ते घर धुवायचे राहिले, ते टॉयलेट बाथरूम किचनचं सगळं म्हणजे सगळं राडा झाले. ते त्यामुळे मी आहोला म्हणले की पुढच्या लागणला तुम्ही आणि आई जावा, आणि आमचे शेजारची आत्याबाई आहे ते, तर तुम्ही सगळं तिघं जावा. जेव्हा माझं काम लागलं, म्हणजे चौघाचं जेव्हा काम असलं, तेव्हा मी येत जाईल. आता मी जातो तिकडे, तुम्ही करा इकडे, एवढे सगळे हातरून मोकळे करा आम्हाला. हो, जाऊ जावा. आम्ही. आता भारी वाटते आता, आनंद आनंद आनंद, कारण की होऊन जाईल. मित्रांनो खरंच आता म्हणजे असं वाटते होऊन जाईल, होऊन जाईल आता, टेन्शन नको घेऊ. मी हातरून घेते आताच. बर मित्रांनो, आमची आत्याबाई ओरडतात माझ्यावर की तुझा कवा व्हायचे, तू व्हिडिओ काढत बसली आणि तू कवा हातरणारे बेनं. तर चला मित्रांनो, फटकन मी बेनं हातरून घेते. आणि मित्रांनो तुम्हाला सांगू का, मी ह्याच्यासाठी मी नाही जाणार आहे दुसरे लागण, कारण की भरपूर घरात काम आहे. जेव्हापासून शेतात कामाला येते मी, तेव्हापासून घरच्याकडे लक्षच नाही आहे, ध्यान नाही आहे. त्यामुळे म्हणजे आहोला म्हणलेत की ही मी शेवट लागण करणार आहे, आणि पुढच्या लागणला तुम्ही आणि आई जा, मग नंतर माझं जर गरज पडली तर मी येणार आहे. तर त्यामुळे म्हणजे मला खूप भारी वाटते की आज हा लागण कंप्लीट होईल, आणि मग माझं घरचं काम होईल. मित्रांनो खरं सांगू तर घरचं खूपच राडा आहे, त्यामुळे मी आहोला म्हणलं, तर तुम्ही समजू शकता. तर चला मी पटकन बेनं हातरून घेते, नाही तर आमच्या सासूबाई आहे ना लय बनबन करान. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा. मित्रांनो इकडे बघा, सारखंच पाणी फुटतात, आणि आहो कसं करतात बघा, दगड ठेवतात तरी वाहून जाणार दगड बघा, मातीचे दगड. पाणीचे प्रेशर आता जास्त झाले तोय. मग काय, तिकडे पण फुटले आता, ते साईड हे साईड. आमच्या लता नानीचं हालत खराब झाले तर आत्याबाईला वाटेल की झालं असतं आता. होय, जाऊ दे तेवढं, चालेल, जाऊ दे तेवढं. जाऊ दे, भरल तरी एक सरी. चाललंय पाणी. मित्रांनो मला बेनं दाबा येत नाही ना, तर मी पण दाबली असती. येत आहे, पण मला भीती वाटतात की दुसऱ्याच्या शेतात जर कामाला गेली आणि बेनं दाबला नाही उगून आलं तर माझं नावं ठेवतील, अरे सुनबाईनी बेनं दाबलं आणि ऊस आला नाही माझा. बरोबर की नाही बाबा? हा बरोबर आहे. ऊस नाही आला तर काय म्हणणार, सुनबाई दाबली होती सारी, ऊस आला नाही. आम्ही म्हणणार मग काय, त्यामुळे मी दुसऱ्याच्या शेतात शिरत नाही दाबायसाठी. आपल्या स्वतःच रानात असलं तरी बरं आहे. नीट गाणं म्हणाव, गणपती बाप्पाचे गाणं म्हणा. तसं नाही, ते गाणं वेगळं आहे. मी म्हणल्यावर लतानाने हसन म्हणा की मग. ती म्हणतात ना, पहिलं नाना ती म्हणायची, अशी म्हणायची, जय देव जय माझी बायको, तुम्ही जे सांगाल ते आम्ही ऐकू. गणपती बाप्पा. नाना झालं, सगळीच आप्पा झालं, कुंडलभाव झालं. ते जाऊ दे, तुम्ही गणपती बाप्पाचं गाणं म्हणा, ते थोडस. गणपती बाप्पाचा, हा गणपती बाप्पाचं गाणं मला एक कर. हा, थोडं थोडं मला ऐकायचे. आणि ती म्हणतो थोडी लई हा, नाही येत, थोडी हा. म्हणतो.
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव हात जोडा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. पुढल्या वर्षी लवकर या. लवकर या, यंदा आम्हाला पण घरात बसवायचे तुम्हाला. दार द्या. बघा मित्रांनो आमचे आहो कसं काय आरती म्हणलेत. मला तर नाही येत मित्रांनो. आम्ही मंदिरात जाऊन जेव्हा चतुर्थी असते ना तेव्हा माझा उपवास असते, तर मंदिरात जाऊन आम्ही आरती करत असते, तर खूप भारी वाटलं. गणपती बाप्पा मोरया. दाबा यायचं नाही की तर मित्रांनो झाले ते आता लागन, तर आम्ही आता निघणार आहे घरी. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा. भेटूया थोड्या वेळात. पाणी तर चला मित्रांनो फायनली आमचं लागण झाले ते कंप्लीट. आता उद्यापासून आई आणि आहो म्हणजे माझ्या पती परमेश्वर आणि माझी आई साहेब मग ते दोघं जाणारे लागण करायला, आणि उद्यापासून माझ्या घरचं काम आहे. तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नको. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. हो बाय 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 मित्रांनो, भेटू पुढच्या लागणीला.